टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काय वाटतं तुम्हाला याबद्दल? मी मनापासून आमचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीसचे अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राचे 12 करोड लोकांची तर्फे धन्यवाद पण देतो की त्याने एक अतिशय चांगला निर्णय, त्यांच्या निर्णयाची एक मोठी मल्लिका आहे, त्यामध्ये एक अतिशय अजून एक चांगला निर्णय त्याने घेतला आहे की लव जिहाद देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक मोठी प्रॉब्लेम झाली आहे। मी हा लव जिहादची जी कमिटी निर्माण झाली त्यानंतर हा लव जिहादचे केसेस कसा रोखायचे आणि ते झाले त्यांच्यावर कसा काय करायचे ते कमिटी नक्की सांगतील। माझ्याकडे पूर्वी महिला बाल विकास विभाग होतो, त्यावेळी मी विधानसभामध्ये हा चर्चा उभी केली होती आणि विधानसभामध्ये काही आमदारांनी विषय सांगितला, त्यावर एक हा लव जिहादचे समर्थक असा मी समजू शकतो रईस शेख, त्याने माझ्यावर कोर्टामध्ये केस ढकलला। तिथे दिल्लीमध्ये बाल गृहामध्ये त्याने माझी विरोधामध्ये शिकायत केली। आता काय, आता ते काय कोणाविरुद्ध शिकायत करणार आहे? लव जिहाद हा देशाचा एक, मुंबईचा एक सत्य आहे। मी तुम्हाला फक्त नाव सांगतो, यांची जे ते मागच्या 1 वर्षामध्ये झालेले 5 केस, मोठे केस, श्रद्धा वालकर, आफ्ताब अमीनने त्याने दिल्लीमध्ये मर्डर केला, 56 तुकडे केले। रुपाली चंदन सिवे, इक्बाल शेख त्याने तिथे आपल्या चेंबूरमध्ये मर्डर केला। पूनम क्षीरसागर, निजाम खान याने मर्डर केला। यशस्वी शिंदे, दाऊद शेख उरणमध्ये राहत होती, त्याने मर्डर केला। मलाडमध्ये राहत होती सोनम शुक्ला, त्याने मदत केला साहिब अन्सारीने। हा मर्डर कोणाने केले सर्व नाम आपला कळला आहे, कोणाचे झाले ते पण कळला आहे, तरी पण ते रईस शेख जैसे माणूस सांगता की लव जिहाद जैसा काही नाही, असा कसा चालणार आहे? हा लव जिहादची कमिटी महाराष्ट्राची संस्कृतीची रक्षा करतील, महाराष्ट्राच्या मुलीची रक्षा करतील आणि सर्वांच्या मनामध्ये एक सुरक्षाचा भाव देतील। सर, राज्यात आता समिती सरकार नेमली आहे, मात्र या घटना ज्या आहेत त्या थांबताना दिसत नाहीत। संभाजीनगरमध्ये देखील आज अशी एक घटना समोर आलेली आहे। मोनिका नावाच्या हिंदू मुलीवर एका शेख नावाच्या मुलाने अत्याचार केला। प्रेम होतं, मात्र त्यानंतर तिचं निर्गुण खून करून तिचा मृतदेह शेतात पुरलेला। हा एक अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि यामध्ये जे काय एक जातीविशेषचे लोकांचे त्याने शिक्षण त्याने दिला जाता ते यांच्या कारणीभूत आहे, पण रईस शेख जैसे आमदार पण त्यांचे कारणीभूत आहे की ते त्याने प्रोटेक्शन करता। रईस शेख आणि त्याचे सर्व मित्रमंडळी त्याने पण हा सर्व मुलीचे परिवारावाल्यांनी जाऊन जाब विचारला पाहिजे की आमची मुलीचे न्याय कधी मिळणार आहे। सर, दुसरीकडे तुम्ही लव जिहाद बरोबर धर्मांतरासंदर्भात देखील ही समिती काम करणार आहे। तुम्ही कौशल्य विभागाचं गेल्या वेळेपासून काम करतायत, यामध्ये देखील पालघरमध्ये धर्मांतराचे विद्यार्थ्यांचं देखील प्रकरण समोर आलं होतं, त्यामुळे ह्याला कुठेतरी रोख मिळणार आहे का? कारण की धर्मांतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतं। असं आहे की मी मागच्या सरकारमध्ये माझ्याकडे कौशल्य विकास विभाग होता, ITI माझ्याकडे होती। ITI मध्ये माझ्याकडे अशी लोकांनी शिकायत केली होती की आदिवासीसाठी जे रिजर्व सीट आहे, आरक्षित सीट आहे, त्यामध्ये ज्याने आदिवासीतून कन्वर्ट करून मुस्लिम झाला किंवा ख्रिश्चन झाला ते पण ॲडमिशन घेताना आमच्या ते हक्क आहे ते मारून घेता, म्हणून मी कमिटीचा गठीत केला। 268 असे केस आढळले, त्यामध्ये त्याचा आदिवासी नाही आहे। आदिवासीचं रिझर्वेशन कशासाठी होता? आदिवासी धर्माची संस्कृतीची रक्षणासाठी होता, वाढ देण्यासाठी होता। आता जे ते आदिवासीमध्ये राहिलेही नाही, ते आदिवासी संस्कार, आदिवासी रीतिरिवाज कसे करणार आहे? म्हणून मी ते कमिटीची रिपोर्ट फायनल करून आदिवासी विकास विभागामध्ये ॲक्शनसाठी पाठवलेली आहे। धर्मांतरणचा कानून त्यामधला एक भाग आहे। धर्मांतरण केल्यानंतर तुम्ही दोघेही बेनिफिट घेऊ शकत नाही। तुम्ही मूळ जिथे तिथला पण बेनिफिट घेता, धर्मांतरण घेऊन तिथे गेलं तिथला पण बेनिफिट घेता, असा चालणार नाही। सर, या कायद्यामध्ये आता हा कायदा प्रस्तावित आहे, तर यामध्ये साधारणपणे काय कशा प्रकारची शिक्षा असावी अशी तुमची मागणी आहे? ते आता सरकार बघतील, आता मी ते बात सांगू शकत नाही। आता कायदा इन प्रिपरेशन आहे, कायदा एक वेळ झाला तर सर्वांना कळेल। मुंबईमधल्या महाराव कार्यालयामध्ये घटना घडलेली आहे। एका महिलेने जे आहे ते अधिकाऱ्यांच्या टीममध्ये पैसे जे आहेत ते टाकले आणि
अधिकाऱ्याच्या केबिनच्या दरवाजाला पैशाची माळ जी आहे, हार जो आहे घातला. कुठेतरी तिला दाखवायचं होतं की पैसे दिल्याशिवाय म्हाडामधल्या बऱ्याचशा गोष्टी होत नाही हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा सुद्धा एसआरएचं होतं. असं आहे, ज्याने केल्या त्यांच्या मनामध्ये काय मला माहीत नाही, पण माझ्या मनामध्ये असं आहे की एकाच कधी कोणी अधिकारी असा केला असेल तर त्यामधून सर्व डिपार्टमेंटने किंवा सरकारने आपण बदनामी करता हा काही चांगली गोष्ट नाही आहे. सरकार आहे, पोलीस आहे म्हणून देश चालत आहे. एक वेळा लोकांच्या पोलीसवर सरकारवर विश्वास उठला तर प्रॉब्लेम वाढतील. एका अधिकारीची गोष्ट नाही, सर्व डिपार्टमेंटची गोष्ट म्हणून आपण लोकांच्या समोर ठेवू नये असा माझ्या सर्वांना आग्रह आहे. सर, दुसरी गोष्ट आहे की राज्यभर भाजपची सदस्य नोंदणी जी आहे ती सुरू आहे. मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स सदस्य नोंदणीला मिळतोय, परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सदस्य नोंदणी महत्त्वाची आहे कुठेतरी, आणि त्या अनुषंगानं भाजप काही चाचपणी करतोय का? एकला जगाचा काही स्वबळाचा नाही, असा नाही. हा पूर्ण देशभरच्या मोहीम आहे. माननीय अमितभाई शाह ज्यावेळी आमचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी या मोहीम सेडली होती. ते भाजपा विश्वची सर्वात मोठी पार्टी, 10 करोड लोकांची पार्टी बनली. आता परत आम्ही सोडली गेली, पूर्ण देशामध्ये सोडली. त्याच्या इलेक्शनचं काय लेणं देणं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.